मी स्वतः एक लेखक दिग्दर्शक आणि माझा सिनेमात सामाजिक भान जपलं जातं। त्यामुळे मी काही एंटरटेनमेंटचे सिनेमे बनवत नाही, 2 वर्षाला एकच सिनेमा बनवतो। त्यामुळे माझं कर्तव्य आहे की यावेळी शेतकरी हा विषय, जसं मुळशी पॅटर्नमधून अभिजित भोसलेंनी, पुनीत बालनांनी काय सांगितलं, किरण दगडेंनी, की शेती इकायची नसते, शेती राखायची असते। आता राखलेली शेती कसायची कशी असते ही सांगण्याची जबाबदारी पण माझी आहे, ती मी या चित्रपटातून सांगेल। कर्जमाफीचा मुद्दा हा सरकारचा आहे आणि सरकारने संवेदनशील पद्धतीनं या मुद्द्याकडे पाहतील म्हणजे याची मला खात्री आहे आणि ते शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचेल। पण अनेक आंदोलनं झाली या सगळ्यासाठी, त्या आंदोलनांनाही यश मिळो, शेतकऱ्यांच्या आंदोलनांना आणि शेतकऱ्यांपर्यंत मदत, शेतकऱ्यांपर्यंत शब्द लक्षात घ्या, नाहीतर माझं मत आहे की जेवढे आकडे दरवर्षीच 34,000 कोटी 35,000 कोटी डिक्लेअर होतात, मग शेतकऱ्यांनी तर मर्सिडीज घेऊन फिरायला पाहिजे, बरोबर की नाही। पण माझं एकच म्हणणं आहे, जो आकडा डिक्लेअर होईल तो शेतकऱ्याच्या खात्यावर जावा आणि हे सरकार नक्कीच ती काळजी घेईल, तेवढी संवेदना दिसतीये वातावरणात, ती पोहोचेल। आम्ही जी मुलींची फी भरतोय ती त्यांच्या मेसची आणि लायब्ररीची भरतोय। कसं असतं, समजा तुम्ही मेडिकलला आहे, तुम्हाला चला फी थोडी माफ झालेली आहे, सगळं झालेलं आहे, पण हॉस्टेलच्या मेसची फी तर नाही माफ होत, लायब्ररीची फी तर नाही माफ होत, कुठं चांगल्या क्लास पाहिजे, जसं MPSC UPSCला आहे पुण्यात, तर आपण त्या फी भरतोय आणि थेट स्वतः भरतोय। कसं आहे, शासनाचं आपल्याला माहीत नाही ह्याच्यात कशी तरतूद असती, काय असती, पण आपलं कर्तव्य आणि मी ती साथ दिल्यानंतर म्हणजे खूप लोकांनी केली आणि आपण काय करतोय, तुम्ही पैसे आमच्याकडे देऊ नका, तुम्ही फक्त इच्छा व्यक्त करा, आमच्याकडे गरजू माणसं आहेत, तुम्ही थेट त्या माणसाला द्या। म्हणजे कसं आहे, पैसा देणारा आणि पैसा घेणारा ह्याच्यात वाटणारा आला नाही पाहिजे, ह्याच्यात वाटणारा आला की गडबड होती। द्यायची इच्छा कोणाची तरी, समजा भोसले साहेबांची, श्रीपाद चव्हाणांची, आमच्या राघवने अभय शेठची समजा द्यायची इच्छा आहे, ज्याला घ्यायची गरज आहे त्याला तुम्ही डायरेक्ट द्या, मध्ये वाटणारा कोणी नको। म्हणून आम्ही ती पद्धत अवलंबतोय, मदत थेट शेतकऱ्याला जाते आणि थेट जाते। म्हणजे मी आता नावं नाही घेऊ शकत, मी एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, आमचा शिवार हेल्पलाईन, तो आमचा विनायक हेगाना, मी किती शेतकऱ्यांशी बोलतोय म्हणजे आत्ता पण म्हणजे आपल्या डोळ्यात पाणी येतं, आपण जे शेतकऱ्यांशी ज्या पद्धतीने बोलतोय त्यांची दुःख। आता तुम्ही पत्रकार आहेत, मी सगळं श्रेय यावेळी तुम्हाला देणार, महाराष्ट्रातल्या पत्रकारांनी शेतकऱ्यांचा, मराठवाड्यातला सगळा सोलापूरचा दुष्काळ हा जगासमोर आणला। मी परत सांगतो, सगळ्यात पहिला गावात त्या पाण्यात कुठलाही राजकारणी, कुठलाही समाजकारणी, कुणी नाही, पहिला पोचला पत्रकार आणि मग सगळीकडे खडबडून झालं। त्यामुळे मी अनेक पत्रकारांनाही फोन करून स्वतः सगळ्यांचे आभार मानले। त्यामुळे तुमचं हा दुष्काळ सरकारपर्यंत, समाजापर्यंत, जगापर्यंत पोहोचवण्यात यावेळी पत्रकारांचा वाटा सगळ्यात मोठा आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी वाटतं सरकारने असं काहीतरी करावं की शेतकऱ्यांनी सरकारला कर्ज दिलं पाहिजे। शेतकरी काय हो, म्हणजे आपण स्वाभिमानी माणसं आहेत, म्हणजे तुम्ही शेतकरीचे का नाही, आपण शेतकरी, सगळी शेतकऱ्याची पोरं आहेत। हा ह्याची तर भोसलेंची तर शेती आहे बारामतीला, हां, शेतकऱ्याला कर्ज देण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्या, आपण जगाला कर्ज देऊ, एवढी शेतकऱ्याची दानत पण आहे आणि अवकात पण आहे। तर त्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा, शेतकऱ्याला वेगळ्या पद्धतीने शिक्षित करावा। शिक्षित शेतकऱ्यांनी अज्ञान आहे, त्याला बियाणांचं, त्याला खत फवारणीचं, त्याला पावसाचं, सगळ्याचं ना ज्ञान शेतकऱ्यांनी पण घेण्याचं गरजेचं आहे। आपण ज्ञानाकडे गेलं पाहिजे आणि जाईल आणि शेतकऱ्यांच्या पोरांनी ॲग्रिकल्चरला ॲडमिशन फक्त MPSC UPSC करण्यासाठी घेऊ नये, त्याच्यानंतर थोडंसं शेतीचं पण त्याचं नॉलेज आणि बांधावर ॲग्रिकल्चर शिक्षण बांधावरती पोचलं पाहिजे, बांधावरती, लक्षात ठेवा। ओके, थँक्यू।